आज माझ्या नवरोबाची इच्छा झाली काहीतरी गोड खाऊची. म्हणाले काहीतरी गोड कर, पण तेच रेसिपी नको. म्हटलं ठीक आहे करतोय. तर इकडे मी 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतलंय, त्याच्यामध्ये थोडासा दूध घातलंय आणि ह्या ना आधी मिक्स करून गाठी याच्यात ना लगेच होतं, त्यामुळे असं मिक्स करून हे मोडून घ्यायचे. आता ना सकाळी चाय वांगडा होतो माझ्याकडे ब्रेड, त्याच्यातलं थोडं ब्रेड उरलं होतं. म्हटलं ह्याचा उपयोग करून इकडे घेऊया. तर ना या ब्रेडचे ना सगळे कडा असे मी कापून घेतलंय. आता दुधाशिवाय काय गोड पदार्थ तर होत नाही, तर इकडे मी दूध तापत ठेवलंय. त्याच्यामध्ये ही जे कस्टर्ड पावडर होती ती आधी मिक्स करून घेतलंय, एक उकळी येऊ दिलंय आणि त्यानंतर याच्यामध्ये चवीपुरती साखर घातलंय. असे तर ब्रेड थोडेसे गोडच असतात, त्यामुळे साखर थोडीशी कमीच घाला. तर असा या दूध तापत घट्ट होत ठेवलंय. दुसऱ्या साईडला इकडे पॅन घेतले, त्याच्यामध्ये तेल घालून थोडासा तूपही घातलं. असे हे ब्रेड भाजून घेतले ना की चव चांगली येते या ब्रेडला. तर या ब्रेडचे दोन्ही साईडना मस्त असे सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे. इकडे हे ब्रेड माझे भाजून झाले आहेत. आता पुढची तयारी म्हणजे मी काय केलंय, इकडे ना केकचं टीन घेतलंय आणि त्यामध्ये असे बसतील एवढे ब्रेडचे स्लाइस ठेवले. यावर असा ना थोडासा कोमट असा दूध पसरवायचा. प्रत्येक ब्रेडचं स्लाइस असं भिजाकव, त्यावर असे हे डाळिंबाचे दाणे पसरवायचे. तुटी फुटी असतील ती टाका आणि बदामाचे काप, काजूचे काप तुम्ही टाकू शकतात आवडीनुसार. आणि पुन्हा ब्रेडची लेअर याच्यावर घालायची आणि पुन्हा ताच दूध पसरवायचा आणि एका ड्रायफ्रुट्सने सजवूचं काम करायचा. असे इकडे मी 3 ते 4 लेअर करून घेतलंय. आता मी टाकतलं हे का फ्रीजमध्ये, म्हणजे व्यवस्थित ह्या सेट होईल. तर 1 तासामध्ये थंडगार असा ह्या आपला ब्रेड पुडिंग तयार होता. ही रेसिपी तुमका नक्कीच आवडत, तर एकदा तरी करून बघा आणि कशी झाली ह्या सांगाक विसरा नका.